सुरुवातीला नगरपालिका ही निवडणूक मला लढवायची नव्हती हे सर्व कार्यकर्त्यांना माहीत आहे, परंतु सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला की हे आपण निवडणूक लढवली पाहिजे आणि राष्ट्रवादीकडून सुद्धा मला विजयसिंह पंडित असतील, आमदार विजयसिंह पंडित यांनी मला फोन केला की आपण ही निवडणूक लढवावी, अजितदादाचा निरोप आहे, पूर्ण ताकदीनिशी आपल्याला ही निवडणूक लढवायची. मी त्यावेळेस स्पष्ट सांगितलं की मला काही ही निवडणूक लढवायची नाही, परंतु काही या 3-4 दिवसामध्ये कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला आणि मी माझ्या कार्यकर्त्याची बैठक घेतली. कार्यकर्त्याला मी पहिली सूचना दिली की हे आपण निवडणूक लढवावी, परंतु सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला की आपण ही निवडणूक लढवली पाहिजे. मी त्यांच्या इच्छा खातर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना मी निरोप दिला की मी निवडणूक आपणही विनंती केलेली आहे आणि म्हणून निवडणूक लढवण्याचा मी निर्णय घेतला आणि बघितलं की 13 तारीख असेल, 12 तारीख असेल, 14, 15पर्यंत सर्व वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या आणि त्याच्यामध्ये पप्पू कागदेला तिकीट सुटणार आणि एका वृत्तपत्रामध्ये तर स्पष्टपणे सांगितलं की पप्पू कागदेचं तिकीट हे फायनल झालेलं आहे, त्यांना उमेदवारी मिळाली. मला असं लक्षात आलं की जेव्हा माझी उमेदवारी टाळण्यात आली त्यावेळेस असं लक्षात आलं की जे काही 3-4 दिवस बातम्या पेपरला आल्या, पेपरमध्ये आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये माझ्या छबीचा, माझ्या प्रतिमेचा वापर केला आणि जे खालचे कॅन्डिडेट्स आहेत नगरसेवकाचे ते त्यांनी जमवण्याचा प्रयत्न केला. मला अनेक नगरसेवक जे उभा टाकलेले आहेत त्यांचे मला फोन आले 15 ते 20, आम्ही तुमच्यामुळं राष्ट्रवादीचं घड्याळ घेतलं आणि आज तुम्हाला तिकीट नाही आहे. त्यांनी त्यांचा राग आणि त्यांच्या भावना माझ्यापाशी व्यक्त केलेल्या आहेत. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी बोललेलो आहे की माझं तिकीट कापल्यामुळं मी आज माझ्या भावना व्यक्त करत नाही. ह्या पूर्ण समाजाच्या ज्या भावना आहेत की ज्या पद्धतीनं एक स्वाभिमानी नेतृत्वाला, स्वतंत्र विचाराचा असणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही डावलून एका विशिष्ट ज्याचं की शेख मुजीब नावाचा माणूस आहे त्याच्या पत्नीच्या सासूला, पत्नीच्या आईला तिकीट देण्यात आलं. म्हणजे या ठिकाणी तुम्ही मुस्लिम लोकांना तिकीट देण्याचं काम एसीच्या जागेवर केलेलं आहे. जी ही प्रवृत्ती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि तुम्ही खऱ्याखुऱ्या भीमकन्याला तिकीट दिलेलं नाही. तुम्ही मुस्लिम महिलेला तिकीट देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालेलं आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व दलित संघटनेचे सर्व प्रतिनिधी, पूर्ण समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आणि मी त्यांच्या वतीनं मी आपल्या भावना व्यक्त करतोय. आणि या माध्यमातून आपण बघितलं की माझा एकच त्याला प्रश्न आहे, तुम्ही जर एसीच्या कुठल्याही खऱ्या कर्त्याला, भीमकन्याला जर तिकीट दिलं असतं तर त्याचं आम्ही काम केलं असतं, तुम्हाला सहकार्य केलं असतं. परंतु आज आम्ही निर्णय घेतलेला आहे की बीड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळीला मतदान करायचं नाही. आम्ही सर्व समाजाने निर्णय घेतलेला आहे. आम्ही जे आज या ठिकाणी जे उपस्थित आहे आम्ही सर्वांनी निर्णय घेण्यात आलेला आहे की राष्ट्रवादीचा या ठिकाणी जाहीर निषेध करायचा आणि राष्ट्रवादीचं घड्याळीचं काम करायचं नाही, हे सर्व समाजाच्या वतीनं आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि जो काही निर्णय पुढचा होईल तो आम्ही 25 ते 26 तारखेच्या दरम्यान आम्ही मोठी बैठक आयोजित करणार आहोत. त्याच्यामध्ये सर्व आंबेडकरी चळवळीतले सर्व विचारवंत, सर्व कार्यकर्ते, सामाजिक स्तरातील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आणि जो समाज निर्णय घेईल त्याचा त्या समाजाच्या निर्णयाला माझा पाठिंबा राहील. तुमची भूमिका काय? पत्रकार परिषदेमध्ये तुमच्या नावावरती प्रस्ताव आपण पक्षाकडे पाठवला आहे आणि त्यावरती पक्ष निर्णय घेईल असं सांगितलं होतं. तर त्यानंतर अमरसिंह पंडितांची पत्रकार परिषद झाली आणि उमेदवार जाहीर झाला. त्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण 3 उमेदवारांचा प्रस्ताव पाठवला होता, त्या अनुषंगाने त्या सर्वेमध्ये जो जास्त आहे त्याचं ते नाव फायनल करण्यात आलं असं त्यांनी सांगितलं. मला सांगा, पप्पू कागदेचा सर्वे होऊ शकतो का? पप्पू कागदेचा सर्वे होऊ शकतो का? पप्पू कागदेचं नाव गेल्या 30 वर्षापासून घराघरामध्ये
घराघरामध्ये अनेक लोकांच्या बहुजन समाजाच्या मी समस्या सोडवतो. माझ्या ऑफिसला आलेला माणूस काम करूनच घेऊन जातो. मी त्याचं काम करतो. मी त्याला कधी जातपात विचारले नाही. पप्पू कागदेचा कधीही सर्वे कुणीही करू शकत नाही. परंतु मी आपला सर्वे 3 तारखेला आपला सर्वे मी आजच सांगतो की आपण 3 नंबरला राहाल. मी त्यांचा सर्वे करतो आणि माझं जर नाव पक्षश्रेष्ठीकडे जर पाठवलं असेल आणि जर कुणी जाऊन मला वाटतं 16 तारखेच्या दुपारी 3 वाजता जो कुणी मनुष्य गेलेला आहे शेख मुजीब नावाचा, तो एकही त्याच्यासोबत बौद्ध समाजाचा माणूस नव्हता. विशेषतः कुठला मातंग समाजाचा माणूस नव्हता, चर्मकार समाजाचा माणूस नव्हता. त्याच्यासोबत सगळे मुस्लिमचे सगळे माजी नगरसेवक आणि त्यांनी त्या ठिकाणी काय मांडलं मला माहीत नाही. परंतु एक तर ते तिथं बौद्ध समाजाचा माणूस नव्हता. आणि तुम्ही जर दुपारी 3 वाजता भेटून संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत 3 4 तासामध्ये कुणाचा सर्वे होऊ शकतो का? आणि माझी जर शिफारस एकट्याची केली असेल तर ते तुम्ही म्हणजे मला टाळू शकता का पक्षश्रेष्ठी? ह्याची सुद्धा तपासण्याची गरज आहे. त्यांचं एकच वरती एकच त्यांच्यातून दिसून आलं की इथं या ठिकाणी चळवळीतल्या कार्यकर्त्याला तिकीट द्यायचं नाही. कारण चळवळीतले कार्यकर्ते हे स्वतंत्र विचाराचे असतात. कुणाच्याही दबावाखाली ते काम करत नाही. त्याला हे माहीत आहे आणि त्यांना माहीत आहे जर ह्यांना जर तिकीट दिलं तर निश्चितपणे बीड शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मला असं वाटतं की त्यांनी तिकीट कापण्याचं किंवा काय जे असेल ते तुम्ही म्हणलात की त्या वरून त्या मेसेज आला वगैरे त्यांनी केलं असं. फक्त तर बीडमध्ये एससी प्रवर्गाच्या महिलेसाठी नगराध्यक्षपद आरक्षित झालं होतं. त्यानंतर पासून तुम्ही असाल किंवा अजिंक्य भैया किंवा जे कोण सक्रिय आहेत त्यांची नावं चर्चेत होती की यांना संधी मिळावी अशी बहुजनांची इच्छाही होती बीड शहरातील. परंतु या प्रमुख पक्षांनी कुठेतरी तुम्हाला आश्वासन देत झुलवत ठेवलं आणि ऐनवेळी उमेदवारी जाहीर करताना झोपेत धोरणा घातला असं वाटतं. बघा, निश्चितपणे त्यांनी म्हणजे काय त्याला विश्वासघात केलेला, पूर्ण आंबेडकरी चळवळीचा विश्वासघात केला. त्याचं कारण असं आहे, ह्याच्यामध्ये भूमाफिया, तुमचा बाळू माफिया, गुटखा माफिया ही लोक घुसली, त्यांच्या दारात गेली आणि त्यांना इथल्या नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या औकाफ बोर्डच्या जमिनी आहेत त्याचा PTR काढायच्या, त्या जमिनी त्यांच्या नावावर लावायच्या. इथं त्यांना गुटखा घराघरामध्ये नेऊन त्यांना 2 नंबरचा गुटखा हे करायचा आहे, हे भाडूचा धंदा करायचा. ही लोक घुसले, अर्थकारण झालं. त्याच्यामध्ये तिकीट देण्यासाठी पैशाचा मोठ्या प्रमाणात व्यवहार झालेला आणि हे कारण आहे की म्हणजे अर्थकारण झाल्यामुळं सुद्धा माझं तिकीट कटण्याचे संशय. अध्यक्ष साहेब, तुम्ही असं म्हणालात की राष्ट्रवादीला मतदान करायचं नाही, अजित पवार गटाला. तुम्ही तर भाजपचे मित्रपक्ष आहात, तुम्ही सत्तेत आहात, तुम्हाला तिकीट मिळालं नाही म्हणून तुम्ही असं सांगता. मग आता मतदान कुणाला करायचं? ऐकून घ्या, या संदर्भामध्ये पूर्ण समाजाची बैठक जे आम्ही आज इथं प्रतिनिधी सर्व उपस्थित आहे, जो समाज निर्णय घेईल त्याच्या मी पाठीशी आहे. मात्र एकंदरीत जर बघितलं तुमचा रोष हा सगळा एक त्या राष्ट्रवादीवरतीच वाटतोय. दुसरीकडे भाजप आहे, तुतारी आहे, त्यानंतर इतर जे काही आहेत त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने संधी दिली आहे. आता अजिंक्य भैयाचं नाव देखील तुतारी गटाकडे चर्चेला जातो, त्यांना देखील संधी दिली नाही. मग तुमचा एकटा रोष फक्त राष्ट्रवादीवरतीच का, घड्याळावरतीच? प्रश्न, राष्ट्रवादीने जर ओरिजिनल SC दिला असता, ओरिजिनल मातंग, चर्मकार, बौद्ध हा जर दिला असता तर मी त्याचं काम केलं असतं किंवा ही प्रेस घेण्याची सुद्धा मला वेळ आली नसती. परंतु ज्या पद्धतीनं त्याने एक मुस्लिम SCच्या नावाखाली उमेदवार दिला, ह्या प्रवृत्तीला माझा विरोध आहे, त्या राष्ट्रवादीला विरोध आहे, त्या राष्ट्रवादीच्या प्रवृत्तीला विरोध आहे. दुसरी गोष्ट मी सांगितलं की मला पोलीस प्रशासनाने अजित पवारच्या दबावाखाली पोलीस प्रशासनाने मला नोटीस दिलेली आहे. ती नोटीस अशी दिलेली आहे की तुम्ही तुमच्या ऑफिसला फार मोठी गर्दी करताय, तुम्ही सोशल मीडियामध्ये काय वापरताय. आता मला सांगा, माझ्या महार वतनाच्या जमिनी आम्ही मागायच्या का नाही? आम्ही महार वतनाच्या जमिनी आता सोशल मीडियावर जास्त व्हायरल झाल्या असेल, व आमच्या जमिनी आम्हाला महार वतनाच्या जमिनी तुम्ही परत द्या ना. आणि त्या ठिकाणी मला पोलीस प्रशासनाने नोटीस दिलेली आहे, तुमच्या ऑफिसला फार, माझ्या ऑफिसला इलेक्शन असो या नसो, आपण बघितलं 400-500 लोक मला रोज भेटतात 10 ते 5च्या दरम्यान. येताना गुप्त माहिती आली असे सांगतात ते. गुप्त माहिती आली जर मला दाखवा की मी कुणाला धमकी दिली किंवा कुणाला काय केलं, गुप्त माहिती मला सांगतात ते, मी त्यांना उघड माहिती देतो की या शहरामध्ये वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे, मटका मोठ्या प्रमाणात आहे, पत्त्याचा कलर मोठ्या प्रमाणात आहे, शहरामध्ये गुटखा घराघरामध्ये आहे. ते काय पान नवीन निघाले आता, नवीन पिढी गुलचंद पान,
हे पोलीस पुरवतात, ते खातात त्यांना माहीत नाही का? हे उघड माहिती आहे, कवाब साहेबाला देतो. SP साहेब, माझ्या गुप्त माहितीची तुम्ही अजित पवारांच्या सांगण्यावरून किंवा पंडित साहेबांच्या सांगण्यावरून तुम्ही माझी गुप्त माहिती ठेवू नका. मी असल्या नोटिशीला भीक घालत नाही. मी आंबेडकरी चळवळीमध्ये गेल्या 30 ते 35 वर्षामध्ये पासून मी रोडवरची चळवळ करतो. प्रत्येक आंदोलनामध्ये मी अनेक वेळेस मध्ये जेलमध्ये गेलेलो आहे. म्हणून मी अशा नोटिशीला भीक घालत नाही आहे. रामदास आठवले साहेब असतील. एक मिनिट. मात्र विशेषतः पाहायला गेलं तुमचं नाव शेवटचं दावांना झालेलं आहे. जिल्ह्यामध्ये तुमची भूमिका काय असणार आहे? विशेषतः गेवराला तुमची भूमिका काय? माझी स्पष्ट भूमिका आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने जी त्याच्या प्रवृत्ती दाखवली आहे त्या माझा विरोध आहे. आणि जिल्हा परिषदची निवडणूक असेल, नगरपालिकेची निवडणूक असेल, पंचायत समितीची निवडणूक असेल, या निवडणुकीमध्ये आंबेडकरी चळवळ त्याला धडा शिकवणार. गेवराई जिल्ह्यामध्ये, गेवराई नाही, जिल्ह्यामध्ये. अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे असतील, वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर असतील आणि रिपाईचे संस्थापक अध्यक्ष रामदास आठवले साहेब असतील. आता हे तिघं एका व्यासपीठावर येऊन कुठेतरी हे चर्चा करतील का? तुम्हाला थोडा विलंब झाला असं वाटत नाही का हे एकीकरण करण्यासाठी? आता पुढचं पाऊल तसं राहील का एकीकरण? निश्चितपणे आंबेडकरी समाजाचे, बहुजन समाजाचे जे नेतृत्व करतात आदरणीय प्रकाशजी आंबेडकर आहेत, आदरणीय रामदासजी आठवले, शिवकुमार कांबळे यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. ही काही बीडचीच गोष्ट नाही. प्रत्येक ठिकाणी SCच्या कॅन्डिडेटवर दुसरा माणूस लादण्याचा प्रयत्न केला जातो किंवा काय म्हणतात त्याला बुजगवणं, नाही कुठं मिळाला तर एखादा बुजगवणं त्या ठिकाणी देण्याचं काम सर्व पक्षाच्या होत आहे. आणि ह्या गोष्टीचा सर्व नेत्यांनी विचार करावा हे मी ते सर्वांना पत्र देणार आणि सगळ्यांना विनंती आम्ही करणार. नगरपालिकेच्या माध्यमातून जिल्हा परिषदसाठी हा इशारा असेल तुमचा की चळवळ अशी सुरू आहे? जिल्हा परिषद अध्यक्ष अनुसूचित जाती आम्ही पूर्णपणे जिल्हा परिषदच्या निवडणुकीनुसार आम्ही सर्व एक समाज म्हणून समाजाची जी भूमिका असेल ती आम्ही भूमिका मांडणार. काही वेगळं नाव देत आहे तुमच्या आघाडीला? नाही, कसं आहे आता राजकारणामध्ये सगळ्याला सोबत घेऊन आपल्याला करावं लागतं. व्यापक जर आघाडी होत असेल तर तेही आम्ही करायला तयार आहेत, परंतु सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत करावं. आपण जर पाहिलं तर स्वतः विजयसाहेब पंडित तुमच्या ऑफिसला आले होते आणि त्यानंतर ही सगळी चर्चा सुरू झाली होती. नाव सुद्धा तुमचं शिफारशीमध्ये होतं. मग अचानक असं काय घडलं की तुमचं नाव मागे पडलं आणि दुसरा उमेदवार समोर आला? कोण याला मी सगळ्या? पहिलं कारण सांगितलं ते शेख मुजीबचं. दुसरं कारण आहे की अर्थकारण. माझ्या उमेदवारीमध्ये मोठं अर्थकारण झालेलं आहे. हे लोक मी तुम्हाला सांगितलं, भूमाफिया, वाळू माफिया, मटका माफिया यांनी मोठ्या प्रमाणात अर्थकारण केलेलं आहे. आणि त्या अर्थकारणामुळं माझं करण्याचं काम ह्या अर्थकारणामुळं झालेलं आहे. तुमचं नाव वापरून कुठंतरी 52 ठिकाणी उमेदवार त्यांनी दिले असं म्हणायचं तुम्हाला? हो, मी म्हणलं माझ्या प्रतिमेचा, माझ्या छबीचा त्यांनी वापर केला पेपरच्या माध्यमातून. आणि खालचे सर्व 52 लोक आज मला त्यांचे फोन येतात आणि ते लोक जे उभा टाकतात माझ्यामध्ये ते अक्षरशः ढसाढसा रडत आहेत. ते आम्ही भाऊ तुमच्यामुळं आम्ही इकडं गेलो, नाही तर आम्हाला जायची गरज नाही. मात्र एकंदरीत जर बघितलं तर सत्तेच्या राजकारणामध्ये भाजप हा मोठा पक्ष आहे आणि राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे. तुम्ही देखील घटक पक्ष म्हणून काम करताय. तुम्ही या अगोदर तशी भाजपला उमेदवारी मागितली होती का किंवा इतर कुठल्या पक्षाच्या संदर्भामध्ये? मला उमेदवारी मागितली नाही. मी कुणाच्या दारामध्ये गेलो नाही. मलाच त्यांनी विनंती केली, वारंवार विनंती केली. एकदा नाही, विनंती वारंवार केली. मला किमान 8-10 दिवस कन्व्हिन्स करायला लागले. आणि म्हणून मी कुणाला तिकीट मागण्याच्या गेलो नाही. मी कुणाच्या दारात गेलो नाही. ऑफिसला जे कोणी आलं माझ्या ऑफिसला आलं, आपण सर्वांनी बघितलं. मात्र एकंदरीत जर बघितलं तर आगामी ज्या विधानसभा निवडणुका होणार आहेत, आता केजचं जे SCचं आरक्षण आहे ते उठल्यानंतर आता बीड किंवा गेवराईला पडू शकतं अशा पद्धतीचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने नाकापेक्षा मोती जड नाही झाला पाहिजे या भूमिकेतून हे सगळं केलं गेलंय का किंवा कंट्रोल परत आपल्या हातात असलं पाहिजे? बरोबर आहे. आपण जे म्हणतायत की खऱ्या अर्थानं जो आंबेडकरी चळवळीचा जो कार्यकर्ता असतो तो स्वतंत्र विचाराचा असतो, तो स्वाभिमानी असतो. आणि अशा कार्यकर्त्याला जर आपण थोडंसं संधी दिली तर त्याला माहीत आहे संधीचं ते सोनं केल्याशिवाय राहणार नाही. घराघरामध्ये जाऊन त्यांनी समस्या सोडण्याचा अगोदरच प्रयत्न काही नसताना केला. आमच्याकडे 30 वर्ष कुठलीही सत्ता नाही, तरीसुद्धा हे बहुजन समाजाची लोक कामं करतात. त्यांची लोकप्रियता हे वाढत चाललेले आहे. मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रियता आहे, ह्याचा ते विचार करतात. आणि उद्या आपल्यासुद्धा
खुर्चीला धोका होऊ शकतो ही त्यांची भूमिका असावी. अजिंक्य चांदणे, तुम्ही शरद पवाराचे खरं तर मित्रपक्ष म्हणून आहात. तुम्हाला तिकीट फायनल झालं होतं, मात्र तुम्हाला ह्या ऐन वेळेला बाजूला काढण्यात आलं. तुमची भूमिका आताच्या या निवडणुकीत आणि खास करून शरद पवार गटासाठी काय राहील? तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडे स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे आम्ही उमेदवारीची मागणी केली होती आणि आंबेडकरी चळवळीला डावलण्याचं काम या स्थानिकच्या आमदारांनी केलेलं आहे असं आम्हाला प्रथमदर्शनी दिसत आहे. की चळवळीतला कार्यकर्ता हा बीड शहराच्या राजकारणामध्ये आला नाही पाहिजे आणि बीड शहराच्या विकासासाठी आमचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन आम्ही जशीच आरक्षित जागा पडली तेव्हापासून आम्ही जनतेच्या समोर मांडत आहोत आणि हा जो आमची भूमिका आहे बीड शहराच्या विकासाची, या भूमिकेला कुठंतरी थांबवण्यासाठी रोखण्यासाठी आमची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि स्थानिकच्या आमदाराच्या माध्यमातून डावलण्यात आलेली आहे असं आम्हाला वाटतं. आणि बीड नगरपालिकेमध्ये एक कुरण म्हणून बीड नगरपालिकेला पाहिलं जातं, पैशाचं कुरण आहे ते. आणि हे प्रस्थापित लोकांना आमच्यासारखे चळवळीतले बंडखोर कार्यकर्ते जे त्यांना त्या नगरपालिकेमध्ये चोऱ्या करण्यापासून अडवू शकतात अशांना उमेदवारी मुद्दाम या प्रस्थापितांनी डावललेली आहे असं आमचं मत आहे. अजय सरवडे, तुम्ही वंचितकडनं देखील तुम्ही उमेदवार घोषित केलेला आहे. कागदे साहेबांच्या नेतृत्वात आता तुमची काय भूमिका आहे? बीड नगर परिषदेचं नगराध्यक्षपदाचं जे आरक्षण आहे ते आरक्षण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी सुटलेलं होतं, परंतु या ठिकाणी ज्या प्रस्थापितांनी फक्त नियंत्रित आणि ठेवलेल्या व्यक्तींनाच समजा उमेदवाऱ्या त्यांनी डिक्लेअर केलेल्या आहेत. परंतु आम्ही या ठिकाणी जिजाऊ, सावित्री आणि रमाईच्या विचारांना मानणाऱ्या उमेदवारी आम्ही आज काल जाहीर केली आहे. ओके, पुढची भूमिका कागदे साहेब कधी जाहीर करणार आहेत? कुठल्या वारी, किती दिवसानंतर? आणि जे प्रमुख पक्ष आहेत त्यांना काय इशारा असेल ज्यांनी अशा पद्धतीनं चळवळीतल्या कार्यकर्त्यांना टाळलेलं आहे, विशेषतः त्यांच्या हाताखालचं मांजर होईल अशा पद्धतीच्या व्यक्तींना देखील तिकीट दिलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत आंबेडकरी चळवळी असतील यांची भूमिका काय असणार आहे आणि या निवडणुकीत कसा त्यांना परिणाम दिसेल? बघा, आम्ही सर्व समाज म्हणतो, समाजातील विचारवंत असतील, सर्व डॉक्टर्स, प्राध्यापक आणि सर्व समाज 25 किंवा 26 तारखेला एक व्यापक बैठक घेणार आहोत आणि त्यामध्ये आम्ही सर्वजण मिळून जो निर्णय समाज म्हणून जे घेतील त्या निर्णयाला आमचा पाठिंबा राहील.